विशाल खोलीत लपून बसला होता. यावेळी तो खिडकीपासून जेवढा लांब जाता येईल तितका लांब उभा राहिला होता. बाहेर भयानक आवाज येतच होते. ख्या आणि कवचा यांमध्ये भयानक झटापट सुरू होती. विशाला तर दोन्ही शक्तींबद्दल काहीच कल्पना नव्हती. कोण चांगलं आहे आणि कोण वाईट, की दोघेही त्याला खाण्यासाठीच एकमेकांशी भांडत आहेत, हेच मुळात त्याला कळत नव्हतं. विशाल दातांनी आपल्या हाताची रस्सी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने रस्सीपासून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. दार आधीच उघडं होतं. याचाच फायदा घेत विशाल तिथून पळत सुटला. इथे रस्त्यापलीकडे आज जंगलामध्ये मी एकटाच होतो. स्वतःला सावरत मी वर उठून उभा राहिलो. सगळीकडे पुन्हा एकदा तीच शांतता पसरली होती. ही शांतता मनाला खात होती. पुढं जावं की मागे फिरावं अशी माझी एक वेळ द्विधा अवस्था झाली होती. पण पुढे जाण्यापासून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी यावेळी सावधच पुढे निघालो. तोच मला त्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. मला मी तिचा पाहिलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला. तिचे ते डोळे त्यावेळी माझ्याकडे फार अपेक्षेने पाहत होते आणि मी तिला त्या चेटकिणीसोबत जाऊ दिलं होतं. पण आता मला माझी चूक कळली होती. मला ती चूक परत करायची नव्हती. मला त्या मुलीला कसंही करून वाचवायचंच होतं. कदाचित तिथेच माझा मित्र नयनही सापडणार होता. त्या मुलीचा जंगलातून येणारा तो आवाज सगळीकडे गुंजत होता. नेमका हा आवाज कुठून येत होता त्याची दिशा समजणं कठीण जात होतं. मी माझे डोळे काही सेकंद बंद करून ठेवले. तसा काही वेळातच तो ओरडण्याचा आवाज माझ्या कानांवर पुन्हा एकदा पडला. यावेळी मला त्या आवाजाचा अंदाज आला होता. मी त्या दिशेने धावत सुटलो. मनात नको नको ते विचार येत होते. नयन तिथे सुरक्षित तर होता असेल ना? त्या चेटकिणीने त्याला काही केलं तर नसेल ना? मनात 17 विचार फिरत असतानाच मला माझ्या समोर अजून एक संकट दिसलं. समोर एक मोठा तलाव होता. आता मला त्या तलावातूनच कडेकडेने जावं लागणार होतं. कारण तलावाचा संपूर्ण भाग हा उताराचा होता. जमिनीवर दाट झाडी वाढली होती आणि पाणी आणि झाडांमुळे तलावाचा किनारा निसरडा झाला होता. चांगलं हेच ठरलं असतं की झाडांचा आधार घेत घेतच तलावाच्या किनाऱ्यानेच पलीकडे जायचं. मी हळूहळू खाली उतरू लागलो. पाण्यात पाय पडताच माझ्या अंगावर शहारा आला. तलावातील पाणी बर्फासारखं थंड होतं. पण हा मला आलेला शहारा त्या थंड पाण्याच्या स्पर्शाचा होता की माझ्या मनातील गिर्हाभूताच्या भीतीचा होता हे मात्र मला कळत नव्हतं. मी पाण्याच्या पृष्ठभागावर टॉर्चचा प्रकाश मारला. माझ्या पावलामुळे निघालेले तरंग पाण्यात पुढेपर्यंत जात होते. नकळते माझ्या अस्तित्वाची चाहूलच जणू पाण्यात असलेल्या जीवांना देत होते. आणि हे माझ्यासाठी चिंतेचं कारण होतं. अनोळखी जागा, त्यात हा एवढा मोठा तलाव, त्यात नेमके कोणते भयानक जीव दडी मारून बसले असतील हे सांगणं कठीण होतं. मी माझ्या परीने योग्य ती खबरदारी बाळगून होतो. माझी नजर एकाच वेळी पाण्यावर, किनाऱ्यावर आणि वर झाडांवरही फिरत होती. अचानक मला मोठ्याने सांगितलेले बोल आठवले. काहीही झालं तरी संध्याकाळनंतर पाणथळ्याच्या जागेजवळून भटकू नये. तशी माझ्या मनात भीती स्पर्श करून गेली. माझ्या मनात एक विचार आला. कितीही वेळ लागला तरी चालेल, पण मला वरूनच चालायला हवं होतं. पण या गोष्टीला जरा उशीरच झाला. मला माझ्या पायाखाली काहीतरी विचित्र जाणवू लागलं. माझ्या पायापासून निघालेले तरंग हे खरं तर माझ्या पायापासून तलावात जायला हवे होते. पण जे मी पाहत होतो ते पार उलटं घडत होतं. तलावाच्या आतून निघालेले काही तरंग हे माझ्या पायाजवळ येत होते. मी ते पाहतच राहिलो. मी तलावाच्या दिशेने खूप पुढे माझी टॉर्च मारली. ते तरंग तलावाच्या फार आतमधून येत होते. तिथे आता जास्त काळ राहणं माझ्यासाठी धोक्याचं होतं. म्हणून मी तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागलो, तर माझा पाय पाण्यातून बाहेरच पडत नव्हता. असं वाटत होतं माझा पाय मुद्दामून कोणीतरी
पाण्यात घट्ट धरून ठेवला आहे. माझा पाय तलावाच्या पाण्यात हळूहळू रुतत चालला होता. तेवढ्यातच तलावातून निघणारे तरंग हे मोठे होऊ लागले. मी त्या दिशेने टॉर्च मारली होती. कोणीतरी प्रचंड मोठं अति भयंकर असं पाण्यातून बाहेर पडत होतं. त्याने त्याचं डोकं पाण्यातून अर्धवट बाहेर काढलं होतं. तो तोच होता, एक राक्षस, एक दैत्य, ज्याला नेपाळी लोक चेपू या नावाने ओळखतात. नेपाळमधील या पौराणिक प्राण्याची कथा एकेकाळी काठमांडूमध्ये असलेल्या तलावाच्या कथेशी जोडलेली आहे. हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल, परंतु काठमांडू हे एकेकाळी महाकाय तलाव होतं. चेपू हा एक अतिशय विकृत आणि भयानक प्राणी असल्याचे म्हटले जाते, जो त्या तलावाच्या आत खोलवर राहत होता. जेव्हा मंजुश्री तिबेटवरून ते तलाव खाली करण्यासाठी आली, तेव्हा तिने तलावातील सर्व प्राण्यांना बाहेर जाण्यास सांगितले. पण चेपूला त्याच्या दिसण्याची लाज वाटत होती, म्हणून त्याने तिथेच लपून बाहेर येण्यास मंजुश्रीला नकार दिला. शेवटी मंजुश्रीने त्याकडे ठुंकूनही पाहणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर यायला तयार झाला होता. पण तिथे मंजुश्रीने गुपचूप चेपूकडे टोकावून पाहिलं. जेव्हा तो हळूवार पाण्यातून बाहेर येत होता, तेव्हा मंजुश्री हळूच त्याच्या पाण्यातून बाहेर पडलेल्या डोक्याचं चित्र रेखाटण्यात यशस्वी झाली. जेव्हा चेपूला हे समजलं, तेव्हा पटकन तो पाण्यात गायब झाला. तो पुन्हा परत कधीच त्या तलावातून बाहेर पडला नाही. मंजुश्रीला आपल्या कृत्याचं वाईट वाटलं. तिने चेपूचा चेहरा मंदिरांच्या प्रवेशद्वारावर त्याच्या सन्मानाखातर रेखाटला. ज्याप्रमाणे कोकणात ब्रह्मराक्षसाचा चेहरा मंदिरांच्या प्रवेशद्वारावर असतो, त्याप्रमाणे तिथल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर फक्त चेपूच्या मस्तकाची प्रतिमा दिसते, तर त्याचे शरीर हे आजपर्यंत सर्वांपासून गूढ पद्धतीने लपून राहिलेलं आहे. पण या गूढ अशा चेपूने मला असं दर्शन का दिलं असावं? त्या पाण्यात तोच एकटा होता की तिथे अजूनही काहीतरी भयानक दडलं होतं, ज्यापासून चेपू मला सावध करू पाहत होता? चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.